पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वाचक विद्या पाटील. प्रकरण 26. डॉक्टरेटची पदवी. माझे अमेरिकेला जाणे निश्चित झाले आहे. LL.D. पदवी घेण्यासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटी अर्थात तिकडे जाणे मला विशेष आवडत नाही. मुंबईहून आल्यापासून माझी प्रकृती बरीच सुधारली आहे. वैद्यकीय प्रयत्न करूनही त्यात आता मार्गच निघत नाही. माझी प्रकृती आहे तशीच आहे. अर्थात तुम्हा सर्वांच्या काळजीचे व दुःखाचे ते कारण झाले आहे. आता मी माझी काळजी करण्याचे सोडून दिले आहे. आता प्रकृती पुन्हा पूर्ववत निकोप होईल असे वाटत नाही. भगवान बुद्धाने सांगितले आहे की जे जन्माला आले आहेत ते नष्टाप्रत जाणार आहेत. आपण मनाला ते लावून घेऊ नये. माझ्या शरीराची चिंता करण्याऐवजी त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा विचार म्हणजे माझ्या शरीरावरील आपल्या समाजाच्या सर्व कार्याची जबाबदारी घेण्याचा होय. आणि तुम्ही जबाबदारी घेण्यासाठी लवकर तयार झाले पाहिजे. माझी खात्री झाली आहे की मी आता अधिक काळ जगणार नाही. माझे अमेरिकेला जाणे झपाट्याने जवळ येत आहे. जरी माझा स्वभाव तापट असला आणि सत्ताधारी लोकांशी अनेक प्रसंगी खटके उडालेले असले तरी मी भारताविषयी परदेशात काही कडवड बोलेन असा चुकीचा ग्रह त्यांनी करून घेऊ नये. मी देशाशी केव्हाही विद्रोह केला नाही. देशाचे हितच हृदयात सतत बाळगले. गोलमेज परिषदेच्या वेळी देशाच्या हिताच्या दृष्टीने मी गांधीजींच्याही पुढे 200 मैल होतो. मी लोकशाहीचा भोक्ता आहे. माझ्या सरकारवर जी टीका करावायची असेल ती मी येथेच करीन. परदेशात जाऊन घाणेरडी लक्तरे धुण्याचे नीच काम करून स्वदेशाची बदनामी करणारा मी नाही. प्रकरण 27. शैक्षणिक कार्य. विद्येचे संपादन व वापर. दुसरे महायुद्ध संपताच भारतातील अस्पृश्य पदवीधरांची पहिली तुकडी उच्च शिक्षणासाठी परदेशात निघाली होती. मुंबईत त्याप्रसंगी शुभचिंतनाचा निरोप समारंभ होता. त्यावेळी विद्या कशी संपादन करावी व तिचा वापर कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांनी सांगितले की विजेचा गोळा कळ दाबतात जसा निमिषार्धात अंधार नष्ट करून स्वतःचे प्रकाशमान साम्राज्य निर्माण करतो त्याचप्रमाणे शिक्षण संपादन केलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे आणि असे कार्य सहज सुलभ करून घेण्यासाठी रेल्वेच्या इंजिनाचा कित्ता गिरवला पाहिजे. म्हणजे रेल्वे इंजिन जसे प्रथम एक डब्बा एकमेकाला जोडून रेल्वेची गाडी तयार करते व नंतर ती गाडी स्वतःच वाहून नेते तसे समाजाला घडविण्याचे व वाढविण्याचे क्रांतिकारी कार्य शिकलेल्या माणसाने केले पाहिजे. भारतातील प्रत्येक समाजात शिकलेल्या लोकांनी या मार्गाचा जर अवलंब केला तरच पारंपरिक रहाटगाडग्यात हातपाय बांधून ठेवलेल्या भारतीय संस्कृतीची खरी मुक्तता होणार आहे. असे झाले तरच भारताला उत्कर्ष प्राप्तीसाठी वाटचाल करता येईल. ध्येय व धोरण. डॉ. आंबेडकरांनी आपल्या शिक्षण संस्थेचे धोरण जाहीर करताना स्पष्ट केले की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे धोरण हे केवळ शिक्षण प्रसार करण्याचे नसून भारतात बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक जबाबदारी विकास होईल अशी मनोवृत्ती घडवून आणण्याचे कार्य तिला शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून करावयाचे आहे. आजच्या भारताला याच गोष्टींची गरज आहे आणि भारताविषयी सदिच्छा बाळगणाऱ्या सर्व लोकांनी ही गोष्ट देशात घडवून आणली पाहिजे. सिद्धार्थ कॉलेज 20/6/46 रोजी स्थापन. तुमच्या प्रिन्सिपल साहेबांनी आताच तुम्हाला सांगितले की आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापि बाल्यावस्थेत असल्याने त्याला आपली परंपरा अद्यापि प्रस्थापित करावायची आहे. त्यामुळे मला व्याख्यान देण्यासाठी तुम्ही दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन आमच्या कॉलेजची परंपरा या विषयावरच मी आता बोलणार आहे. परंतु माझे प्रत्यक्ष व्याख्यान सुरू होण्यापूर्वीला मला आजकालच्या विद्यार्थ्यांना 2 शब्द सांगावायचे आहेत. 1937 सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. कित्येक कॉलेजात व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रण येतात पण त्यांचे निमंत्रण स्वीकारायचे नाही असा मी मनाशी निश्चय केला आहे. सिद्धार्थ कॉलेज हा त्याला एकच अपवाद आहे. सिद्धार्थ कॉलेजने आपली परंपरा कशी प्रस्थापित करावायची हे मी आता तुम्हाला सांगतो. आमच्या कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज असे आहे. ते का ठेवले गेले? मी जर एखाद्या कोट्याधीशाला शब्द टाकला असता तर मला काही लाख रुपये सहज मिळवता आले असते. तसे केल्याने मला त्या कॉलेजला त्या कोट्याधीशाचे नाव द्यावे लागले असते. पण मी तसा विचार केला नाही व या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज हेच नाव द्यावे असा मी विचार केला. हे बुद्धाचे नाव आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्याचप्रमाणे हे आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापि छोटेसे बालक आहे. त्याला अद्यापि 9 महिने सुद्धा झाले नाहीत. या कॉलेजने अद्यापि आपली परंपरा प्रस्थापित केली नसेल तर त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. पण तेवढ्यावरून आमच्या या छोट्या सिद्धार्थ कॉलेजपुढे काही ध्येय नाही अशी मात्र तुम्ही आपली समजूत करून घेऊ नका. त्या ध्येयामुळेच या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज असे नाव देण्यात आलेले आहे हे लक्षात ठेवा.
बुद्धाच्या नावाने हे कॉलेज का प्रस्थापित करण्यात आले? बुद्धांनीच हे ध्येय आपल्यासमोर ब्रह्मजाल सूत्रात सांगून ठेवले आहे. त्या सूत्रात अशी गोष्ट सांगितलेली आहे, हिंदुस्थानामध्ये औपनिषदिक तत्वज्ञानाचा प्रसार झालेला आहे अशी आपली समजूत आहे. या तत्ववेत्त्यांचा ब्रह्मावर विश्वास आहे. एकदा बरेचसे तत्वज्ञानी ब्राह्मण गौतमाला भेटायला आले. आम्ही ब्रह्मवादी आहोत असे त्यांनी गौतमाला सांगितले. गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरूला सांगितले. आपल्या भेटीची अपेक्षा करून हे ब्रह्मवादी तत्वज्ञानी भेटीसाठी आलेले आहेत. यांनी एक नवीन तत्वज्ञान प्रस्थापित केलेले आहे आणि या तत्वज्ञानातील मुख्य दैवत म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे. गुरुजी, आपल्याला याविषयी काय सांगायचे आहे ते जाणण्याची आम्हा साऱ्यांची इच्छा आहे. गौतमांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते. गौतमांनी या ब्रह्मवाद्यांना प्रश्न केला, तुम्ही ब्रह्म पाहिले आहेत काय? नाही. तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे काय? नाही. तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे काय? नाही. मग तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेंद्रियांनी ब्रह्मा काय आहे हे अनुभवले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्माचे अस्तित्व आहे हे तरी कशावरून तुम्ही म्हणता? यावर या ब्रह्मवाद्यांना काही एक उत्तर देता आले नाही. आता मी तुम्हाला गौतमाच्या आणखी एका व्याख्यानाविषयी सांगतो. त्याविषयी महापरिनिब्बाण सूत्रामध्ये विवचन केलेले आढळून येते. गौतम हे आसन्न मरणावस्थेत होते. त्यावेळी गौतम आणि त्यांचे शिष्य हे कुशीनारा या ठिकाणी राहत होते. त्यावेळी त्यांच्या मुख्य शिष्यांनी गौतमाला विचारले, महाराज, आपल्याला एवढ्या लवकर निर्वाण घेता येणार नाही. अद्याप कितीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत की ज्याविषयी आपण आम्हाला काही एक निर्णय दिलेला नाही वा त्याविषयी आपण आम्हाला काही मार्गदर्शनही केलेले नाही. बुद्धांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारणीय आहे. ते म्हणाले, मी तुम्हामध्ये आज 40 वर्ष राहिलो आहे, म्हणजे आता माझ्या वयाला पूर्ण 80 वर्ष झाली आहेत. मी तुमच्या संगतीत इतके वर्ष राहिलो असल्याने अद्यापही काही समर्पक उत्तरे माझ्याकडून तुम्हाला मिळालेली नाहीत असे तुम्ही म्हणता. त्याचे मला फार आश्चर्य वाटते. आमच्या आतापर्यंतच्या 40 वर्षाच्या संभाषणात सांगण्यासारखे अद्यापही काही बाकी राहिले असेल असे मला वाटत नाही. या तुमच्या प्रश्नामुळे तुमच्या डोक्यात काहीतरी घोटाळा झालेला आहे असे मला वाटू लागले आहे. मी आजपर्यंत तुम्हाला जे शिकविले त्याला पूर्ण बोध तुम्हाला झाला नसावा असे मला वाटू लागले आहे. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा व त्याप्रमाणे वागा, म्हणजे तुमचा प्रश्न तुम्हाला स्वतःलाच आपोआप सोडविता येईल. म्हणजे केवळ एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहिजे असे तुम्ही बिलकुल मानू नका. ती गोष्ट तुमच्या विचारशक्तीला, तुमच्या तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना, नाहीतर तुम्ही ती खुशाल टाकून द्या. हीच माझी शिकवण आहे. या गौतम बुद्धाच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे बरे? याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याला विचार स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन करण्यात केला पाहिजे. आणि सत्य म्हणजे तरी काय बरे? सत्य हेच आहे की मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रियांना व पंचकर्मेंद्रियांना ते सत्य पटले पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद घेता आला पाहिजे. आणि असे हे सत्य म्हणजेच ईश्वर. ही ध्येये गौतमांनी आपल्या शिष्यापुढे ठेवली आणि हीच ध्येये आमचे सिद्धार्थ कॉलेज अनुसरणार आहे. 1. सत्य शोधून काढणे व 2. जो धर्म आपल्याला मानवता शिकविल त्याच धर्माचे अनुसरण करणे. आधुनिक विचारांची प्रणाली कोणत्या दिशेने वाहते आहे ते मला माहीत आहे आणि मी तुम्हाला हेही सांगून ठेवतो की कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाशी मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफू आहे, पण त्याचे हे म्हणणे मला पटण्यासारखे नाही. मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजे सत्य धर्म. सत्य आणि सत्ता या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. शास्त्रसुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णता मान्य करीत नाही. म्हणून सत्यसुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुन्हा पुन्हा शोध करण्यास प्राप्त असते. म्हणूनच जगामध्ये पूर्णतया पवित्र असे काहीच नाही. धर्म म्हणजे सत्य आहे हे आम्ही शिकले पाहिजे. न ही सत्यापरो धर्मः हेच आपले ध्येय असायला पाहिजे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये. हीच आपल्या धर्माची खरी शिकवणूक असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे आपल्या या कॉलेजचे ध्येय आहे. मिलिंद कॉलेज. मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. त्याने जगाला आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्षूबरोबर वाद करावा, पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने नागसेन भिक्षूला तयार केलं गेलं. मिलिंदाचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे असा त्याने निश्चय केला. नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या 7व्या वर्षी त्याने आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने
भिक्षू लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंद पन्न असं नाव आहे. या पुस्तकाचं मराठी भाषांतर मिलिंद प्रश्न असं आहे. या पुस्तकाचं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे. त्यात शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहेत. म्हणून मी व माझ्या सोसायटीने या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय असे नाव दिले आहे व जागेला नागसेन वन असे नाव दिले आहे. मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही. मी जे या कॉलेज नाव दिलेलं आहे ते आदर्शभूत असंच आहे असं माझं मत आहे. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे. बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकास तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडवून ठेवण्यात आले त्यांना सुशिक्षित बनविण्याचा आरंभ करताना बुद्धाचे अथवा त्यांच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे. मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात 2900 व या मिलिंद कॉलेजात 600 विद्यार्थी आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे. श्री शंकरराव देवांनी कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे. तो असा, अक्रोधेन जयेत क्रोधम. मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा असं ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे हे जगाला चांगले परिचित आहे. श्रीदेव म्हणतात माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून असे वाटते की श्रीदेवांचं वाचन अपुरं आहे. भगवान बुद्धांनी राग यावर व्याख्यान दिलं आहे. ते जर देवांनी वाचलं असतं तर त्यांनी असले उद्गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये. राग 2 प्रकारचे असतात. 1 द्वेषमूलक व 2 प्रेममूलक. जो कसाई असतो तो कुऱ्हाड घेऊन जातो त्याचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल? तिचा राग असतो तो प्रेममूलक असतो. मुलाने सदाचारी व्हावं म्हणून मुलाला आई मारत असते. माझा रागही प्रेममूलक आहे. मी जे सगळं प्राप्त केलं ते झगडा करून केलं आहे. पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती. आम्हाला विद्या शिकता आली नाही. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही. परंतु भगवंताने हा दंडक मोडला. एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवितोस? यावर भगवंताने त्याला सांगितले की ज्याप्रमाणे मनुष्यमात्राला अन्नाची जरुरी आहे त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली. विद्या हे एक विष आहे. ही एक प्रकारची तलवार आहे. ही दुधारी असते. तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते. म्हटलेच आहे की स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचाराने संपन्न असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानवजाती संबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्र विषयीची आत्मीयता. या 4 परिमिता असल्या पाहिजेत तरच विद्येचा काही उपयोग आहे. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. महाजनो एन गतः स पंथः. ही परप्रत्ययन बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे. विद्येचे महत्त्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने औरंगाबाद येथे 1950 साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. कॉलेजच्या कोनशिला समारंभासाठी भारताचे पहिले माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे 1 सप्टेंबर 1951 रोजी औरंगाबादला आले होते. त्याप्रसंगी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे आपल्या संस्थेच्या व स्वतःच्या वतीने स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व कथन करताना सांगितले की हिंदू समाजातील खालच्या वर्गातून मी आल्यामुळे शिक्षणाला किती महत्त्व आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे. खालच्या वर्गातील लोकांना सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हा विचार होत असताना या वर्गाच्या आर्थिक प्रश्नांचाच उल्लेख होतो. किंबहुना खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यात त्यांची खरी प्रगती आहे असे मानले जाते.
परंतु केवळ तसेच मांडले तर ती एक घोडचूक ठरेल. भारतातील खालच्या वर्गांना उत्कर्षाच्या व मुक्ततेच्या मार्गाला आणावयाचे म्हणजे या देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांची खाण्यापिण्याची व कपड्यालत्त्याची फुकट सोय करून उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी तत्पर ठेवणे हे नव्हे, तर माणसामाणसामधील उच्च नीच व श्रेष्ठ कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्वज्ञानाने त्यांची वाळच खुंटवून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले होते, त्या विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजेच त्यांचा खरा उद्धार करणे होय. यासाठी खालच्या थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रजीवनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या समाजव्यवस्थेत ते जगत होते त्या समाजजीवनाने त्यांची कशी घोर फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे. असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हा शक्य होणार नाही. म्हणूनच माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर शिक्षण प्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे. प्रकरण 28. खेडे विभागाकडे दुर्लक्ष. 25 वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात 3 उद्देश होते. प्रथम उद्देश होता तो म्हणजे अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे. हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य ती प्रगती करू शकतील असा मला आत्मविश्वास आहे. सरकारी नोकरीत अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणे हा माझ्या कार्यातील दुसरा उद्देश होता. माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हाला दिसतच आहे, परंतु खेड्यापाड्यातून राहणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तेवढा सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सुधारणा करण्याकरता खर्च करण्याचा निश्चय केला आहे. खेड्यापाड्यातील अस्पृश्य जोपर्यंत खेडी सोडून शहरात राहायला येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवन परिस्थितीत सुधारणा होणार नाही. आमच्या खेड्यातून राहणाऱ्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी राहण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते तेथे आपली भाकरी आहे, परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी त्यांना कुत्र्यासारखे वागविले जाते त्या ठिकाणी त्यांचा पदोपदी मानभंग होतो. जेथे त्यांना अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे. खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडीक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्वक माणुसकीचे जीवन जगावे. तेथे नवा समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावीत. अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून अपमानास्पद वागणूक देणार नाही. प्रकरण 29. मी बुद्धाकडे का वळलो. माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले. माझ्या लहानपणी मला माझ्या वडिलांच्या धर्मजीवनातही काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते, त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या पंथाची पुस्तके वाचून काढली होती. त्याचबरोबर रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणाऱ्या लोकांना तसेच माझ्या बहिणींना वाचून दाखवायला ते मला आणि माझ्या थोरल्या भावाला सांगत. हा प्रकार बरीच वर्ष सुरू होता. मी 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या जातीच्या लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखी वाटली, पण माझ्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात हवा शिरेल अशी त्यांची धारणा होती. शिवाय एक परीक्षा पास होण्यापलीकडे मी विशेष काय केले होते. माझ्या वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेली मंडळी दादा केळुस्करांकडे गेली. केळुस्करांनी माझ्या वडिलांना भेटून त्यांचे मन वळविले. ते या प्रकारची सभा घेण्यास राजी झाले. दादा केळुस्कर ह्या त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यावेळी मला त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्ध जीवनावरील पुस्तक भेट म्हणून दिले. मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही प्रसंगांनी अक्षरशः भारावून गेलो. माझ्या वडिलांनी आपल्याला यापूर्वीच बौद्ध वाङ्मयाचा परिचय का घडवून दिला नाही असे मला वाटले. मी त्यांना सहज विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांचा गौरव आहे आणि शूद्र आणि अस्पृश्यांची नालस्ती केली आहे ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचाव्यास का सांगितले. माझ्या वडिलांना माझा प्रश्न रुचला नाही व मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस म्हणून त्यांनी मला गप्प केले. माझे वडील स्वतःची हुकूमत गाजविण्याच्या वृत्तीचे होते, पण तरीही मी धैर्य करून त्यांच्याशी बोलत होतो. काही दिवसांनी मी पुन्हा त्यांना याबाबत विचारले. त्यावेळी ते म्हणाले, आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण आणि कर्ण ही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही तो रामायणाचा कर्ता झाला. त्यामुळेच तुझा न्यूनगंड दूर व्हावा
म्हणून मी तुला रामायण महाभारत वाचाव्यास सांगितले. मला माझ्या वडिलांच्या युक्तिवादात तथ्य आढळले. माझ्या वडिलांनी जो युक्तिवाद केला होता त्यात बरेच सत्य होते, पण त्या युक्तिवादाने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तिरेखा माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही हे मी माझ्या वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले. मी म्हटले, मला भीष्म, द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाहीत. भीष्म आणि द्रोण मला ढोंगी वाटतात, तर कृष्णाला लांडी लबाडी करण्यास संकोच वाटला नाही. त्याचे सारे जीवन त्याच प्रकाराने भरलेले आहे. तसेच मला रामही आवडला नाही. त्याची शूर्पणखेशी वागणूक पहा, वाली सुग्रीव प्रकरणात त्याची वर्तणूक पहा आणि सीतेला त्याने दिलेली क्रूर वागणूक पहा. माझे वडील माझ्या बोलण्यावर चूप राहिले. ते त्यावर काहीच बोलले नाहीत. माझ्या मनात बंड उद्भवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच मी बुद्धाकडे वळलो. त्याच्याकडे मी निर्विकार मनाने झुकलेलो नाही, तर निश्चित मनाने मला बुद्धाने भुरळ घातली. इतर व्यक्तिरेखांशी साम्यभेदाने त्या वयातही बुद्ध मला आवडला. बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयीची माझी उत्सुकता ही अशी माझ्या लहानपणापासून निर्माण झालेली आहे. हे पुस्तक लिहिण्याची माझी प्रेरणा मला निराळ्या कारणाने मिळाली. कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मुखपत्राच्या संपादकांनी 1951 साली मला त्यांच्या वैशाखी विशेषांकासाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता की विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारील असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे. त्याविना हा समाज नष्ट होईल. मी त्यात असे विवेचन केले आहे की या आधुनिक जगात बुद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल. बौद्ध धर्माची प्रगती अत्यंत हळू झाली. याचे कारण त्यांचे वाङ्मय इतके आहे की कुणी वाचू शकणार नाही आणि ख्रिश्चनांप्रमाणे त्यांचा स्वतःचा असा बायबल सदृश ग्रंथ नाही. मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयी अनेकांनी मला पत्रांनी कळविले. त्या पत्रानुसार मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले. हा ग्रंथ किती चांगला उतरला आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे. या ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा माझा दावा नाही. मी फक्त बौद्ध विचारांचे संपादन केले आहे. त्याची मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. मी ते सारे सोप्या आणि सहज समजेल अशा शब्दात मांडले आहे. बौद्ध धर्माचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी जी 3 पुस्तके आहेत त्यापैकी हे एक पुस्तक. इतर 2 पुस्तके, 1 बुद्ध आणि कार्ल मार्क्स, 2 प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे ग्रंथ मी वेगळे लिहून प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहे. प्रकरण 30 बुद्धम शरणम गच्छामि. मी 10-12 वर्षाचा असताना माझे वडील कबीरपंथी साधू होते हे मला तेव्हापासून आठवते. माझ्या वडिलांच्या घराला धर्मासन म्हणता येईल. माझे वडील विद्येचे भक्त होते, तसेच धर्माचे चाहते होते. माझ्या लहानपणी रामायण महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. माझे वडील मला म्हणत, आपण गरीब असलो तरी भिण्याचे कारण नाही. तू विद्वान का होऊ शकणार नाहीस. एकदा मी कोणतीतरी परीक्षा पास झालो. त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसतानाही दादा केळुसकरांच्या मदतीने माझा सत्कार करायचे ठरविले. माझे वडील म्हणाले, नको सत्कार. मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना पुढारी झालो असं वाटतं. त्यावेळी शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुसकरांनी मला एक बुद्धाच्या चरित्राचं पुस्तक बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यावर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला. मारुती, सीता, राम वनवासाला गेली, धोब्याच्या सांगण्यावरून सीतेचा त्याग, कृष्णाच्या 16 सहस्र बायका या गोष्टी काहीतरीच भयंकर वाटल्या. या गोष्टी माझ्या मनाची पकड घेईनात. परंतु बुद्ध चरित्राच्या अभ्यासाने मला जास्त अभ्यास करावासा वाटला. आजही त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे आणि माझी अशी ठाम खात्री झाली आहे की जगाचे कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल. माझे वडील म्हणत असत की आपण गरीब आहोत, पण आपली महत्वाकांक्षा अत्यंत दांडगी असली पाहिजे. महाभारतातील द्रोणाचार्य गरीब होते. द्रोणाच्या मुलांना त्यांची आई पाण्यात बाजरीचे पीठ मिसळून दूध म्हणून पाजित असे. कर्ण हा गरिबीतूनच वर आला. थोर पुरुष नेहमी गरिबीतून जन्माला येतात. हाती पडलेले गौतम बुद्धाचे चरित्र वाचून माझे मन उमलू लागले. उच्च शिक्षणासाठी मी अमेरिकेला गेलो. तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास केला. बुद्ध धर्म काय आहे हे समजावून घेण्याकरता व बुद्धाच्या चारित्र्याने मनात उडवलेली खळबळ शमविण्याकरता मी तेथे बरेच वाचन केले, बराच विचार केला. तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील अंतर कळून चुकले. बुद्ध धर्माचे माझे वेड असे बरेच पुरातन आहे. बुद्ध धर्म म्हणजे काय. गौतम बुद्धाला 5 शिष्य पहिल्या प्रथम मिळाले. त्यांना पंचवर्गीय भिक्षू असे म्हणतात. एकंदर 40 शिष्य झाल्यानंतर बुद्धाला वाटले की आपण शिष्यांना अनुज्ञा करावी, धर्म प्रचारासाठी दूर दूर पाठवावे. त्यावेळी बुद्ध धर्माची व्याख्या
गौतम बुद्धाने शिष्यास सांगितली ती अशी: बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकनिकंपाय हिताय सुखाय, देवमनुस्सानम आदी कल्याणम अंतिम कल्याणम. बुद्ध धर्म हा लोकांच्या हिताकरता, सुखाकरता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरता आहे. हा धर्म नुसत्या माणसांनी स्वीकारून चालणार नाही, तर देवाने सुद्धा त्याचा स्वीकार केला पाहिजे. ज्याप्रमाणे ऊस हा मुळातही गोड असतो, मध्येही गोड असतो, शेंड्यासही गोड असतो, त्याप्रमाणे बुद्ध धर्म सुरुवातीलाही कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे व शेवटीही कल्याणकारक आहे. या धर्माचा आदी, मध्य, अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असे आहेत. धर्म हा प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनाला अत्यंत आवश्यक व पोषक आहे. इतर धर्मांप्रमाणे आत्मा काय, तो कोठे वसला आहे हे मला माहीत नाही. अंगठ्या एवढा आहे की काळजा एवढा वसला आहे कोणास ठाऊक. देव मला अजून दिसला नाही. हिंदू धर्मात देव आत्मा याला जागा आहे, पण मनुष्याच्या जीवनाला कोठे जागा आहे? बुद्ध धर्माचे अधिष्ठान. बुद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही, सर्वत्र समसमानता आढळून येईल. बुद्ध धर्मात देव, आत्मा यांचा विचार केलेला नसून माणसाने माणसाशी कशा प्रकारे वागले पाहिजे याचा विचार केलेला आढळतो. या धर्मात नीतीचे संबंध सांगितलेले आहेत. हा सद्धर्म आहे. बाकीचे धर्म झूट आहेत. ब्राह्मण आणि पुजाऱ्यांनी हिंदू धर्म बनविलेला आहे. बुद्ध धर्मात मोक्ष मिळवून देण्यासाठी ख्रिश्चन लोकांसारखे पाद्री नाहीत व आत्म्यास सद्गती देणारे पूजाविधी व यज्ञयाग करणारे ब्राह्मण तर मुळीच नाही. जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच खरा धर्म. बुद्ध धर्माचे अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहे, म्हणून या धर्माची महती आहे. धर्माचा शास्ता कोण? भगवान बुद्धाचे निर्वाण होऊन 2500 वर्ष लोटली, पण अजूनही हा धर्म जोमाने फोफावतो आहे. याला कुणी शास्ता नाही की सर्वाधिकारी नाही. अंतकाळी भगवंताला त्याच्या शिष्याने विचारले, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पश्चात या धर्माचे काय होईल? याला कुणीतरी शास्ता ठेवा. तेव्हा भगवंताने उत्तर दिले की माझ्या गैरहजेरीत धर्म हाच तुमचा शास्ता आहे. तो जर तुम्ही पाळीत नसाल तर त्याचा काय उपयोग? विशुद्ध मनाने घेतलेला धर्म हाच तुमचा शास्ता. धर्मांतर कधी? आपल्याला आज न उद्या धर्मांतर करावे लागणारच आहे, पण त्यासाठी आधी खोलवर विचार नको का करायला? अहो आताच कुठे मी धर्मांतराची नावं तयार केली आहे. या नावेतून आपली सर्व 7 कोटी जनता बसून पैल तरी जाणार आहे, पण त्या नावेचे सुकाणू हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. त्यामुळे ही माणसांनी गच्च भरलेली नाव कोठे वादळात सापडू नये, खडकावर आदळू नये, फुटू नये किंवा धोक्यात सापडू नये, यासंबंधी अगोर दक्षता नको का घ्यायला? इतके सर्व धोके टाळून जर आपण पैलतीरी पोहोचलो तर तेथे आपणावर पिसाटाप्रमाणे सैरावैरा धावत सुटण्याचा प्रसंग ओढवू नये. या सर्व गोष्टींचा मी साकल्याने विचार करीत आहे. जोपर्यंत यातून मला निश्चित मार्ग सापडत नाही तोपर्यंत तरी या गोष्टीला जोराची चालना चालणार नाही. आज आपली शीख धर्माकडे असलेली ओढ पाहून हा ख्रिश्चन समाज आणि तो मुसलमान समाज सारखा माझ्या पाठीस लागला आहे. इतकेच नव्हे तर ते या क्षणी मला धर्मस्वीकाराबद्दल चांगले 7 कोटी रुपये देण्यासही तयार झालेले आहेत. पण केवळ 7 कोटी रुपये मिळतात म्हणून त्यांचा धर्म स्वीकारून मला माझ्या बांधवांना खड्ड्यात लोटावायचे नाही. जो धर्म माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला पटेल, माझ्या मनाची पूर्ण खात्री करून देईल, त्यावेळी मी करून ठेवलेल्या धर्मांतराच्या नावेत माझ्या 7 कोटी बांधवांना बसवून त्यांना अगदी सुरक्षितरित्या पैलतीरीला घेऊन जाईल आणि त्यांचे जीवन स्थिर स्थावर करीन. मला गरीब, हीन, दीन अस्पृश्यांचा दर्जा वाढवायचा आहे की त्यांच्यापैकी प्रत्येकजण पतियाळा आणि हैदराबादसारख्या संस्थानाचे राज्यकर्ते होऊ शकतील. धर्मग्रंथराज. आता बुद्ध धर्माचा कसा प्रचार करता येईल याचा आपण विचार करूया. धर्माचा प्रसार करण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. 1. ख्रिस्ती धर्माच्या बायबलाप्रमाणे जनतेसाठी बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ तयार करणे ही पहिली आवश्यक गोष्ट होय. 2. भिक्खू संघाच्या घटनेत ध्येयात व ध्येय साधनाच्या मार्गात इष्ट फेरफार करणे ही दुसरी गोष्ट होय. 3. अखिल जागतिक बुद्ध सेवा संघ निर्माण करणे ही तिसरी गोष्ट होय. बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ तयार करणे ही पहिली अत्यंत आवश्यक अशी गोष्ट होय. हे वर सांगितलेलेच आहे. जनतेला सतत जवळ बाळगता येण्याजोगे बायबल, कुराण, गीता वगैरे सारखे इतर धर्मांचे सुलभ ग्रंथ उपलब्ध असल्यामुळे त्या धर्मातील लोकांची मोठी सोय झाली आहे. बौद्ध धर्माचा असा ग्रंथ नसल्यामुळे बुद्ध धर्मीयांची मोठीच गैरसोय होत असते. हिंदी धम्मपदाने ही गैरसोय दूर झालेली नाही. प्रत्येक धर्माची उभारणी श्रद्धेच्या पायावर केलेली असते. विशिष्ट धर्ममते व शुष्क कात्याकूट करण्यात खऱ्या श्रद्धेची जोपासना होत नाही.
हिंदी धम्मपदाची रचना अशा कोणत्याही गोष्टीच्या आधारे नसून त्या ग्रंथात निव्वळ शुष्क कात्याकूट करून श्रद्धा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. नव्या बौद्ध धर्माच्या बायबलची रचना करताना त्यात बुद्ध चरित्र, चीनी धम्मपद, बुद्धाचे संवाद, जन्म, मृत्यू, लग्न वगैरे प्रसंगी करावयाचे काही विधी व संस्कार यांची सुंदर गुंफण करावयास हवी. असा ग्रंथ करताना त्याच्या भाषेकडेही दुर्लक्ष होता कामा नये. ग्रंथाची लेखनशैलीही प्रासादिक, सुगम, उत्तेजक व वाचकांची तद्री लागेल अशा दर्जाची असावयास पाहिजे. गेली 5 वर्ष मी बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदीक्षे अगोदर वैशाख महिन्यात व्हावे या हेतूने मी मुंबईला आलो. परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपविता आले नाही. पुस्तकांची 700 पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो समजणे अवघड जाईल, म्हणून मी लवकरच त्याचे मराठी भाषांतर करवून घेणार आहे. केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही. मी माझे धर्मांतर या ऑक्टोबरमध्ये मुंबईत करणार आहे. त्यापूर्वी या धर्मावर माझे एक पुस्तक प्रसिद्ध करणार आहे. भगवंताच्या बुद्ध धर्मात जी त्रुटी आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे. बुद्ध धर्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे. संघ दीक्षेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते. परंतु माझ्या धर्मात उपासकांनाही धर्मदीक्षा दिली जाईल. तत्पूर्वी धर्मदीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे. ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल व त्या पुस्तकातील ठराविक प्रश्नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील. तरच त्याला बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल. बुद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे. दीक्षास्थळ बदलले. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे स्थळ म्हणून नागपूरची निवड केल्याने मुंबईच्या लोकांना फारच वाईट वाटणार याची मला पूर्ण जाणीव आहे. याउलट मुंबईबाहेरील आपल्याच लोकांनी आपल्यावर काय टीका केली असती याचाही विचार केला पाहिजे. अर्थात सर्व लोक आपलेच आहेत ही भावना आपल्यात असली पाहिजे. आपण बाहेरील लोकांच्या इच्छेला मान दिला पाहिजे अशी वेळ आलेली आहे. अर्थात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पहिला बौद्ध धर्म दीक्षा समारंभ हा नागपूर येथे होईल व दुसरा तसाच समारंभ मुंबईकरांसाठी होईल व तसेच इतरत्र होईल. त्यामुळे मुंबईकरांना व इतरांना तसे वाईट वाटण्याचे काही एक कारण नाही. धर्मदीक्षार्थी जनांचा येथे अधिक मोठा मेळावा भरेल. अशा ठिकठिकाणी धर्मदीक्षा स्वीकारण्याचे समारंभ होतील आणि अशा सर्व समारंभास मी स्वतः हजर राहीन. माझी बौद्ध धर्म स्वीकारण्याची नक्की तारीख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सर्व जनतेसाठी जाहीरपणे घोषित करणार आहे. अर्थात ही जाहीर घोषणा प्रबुद्ध भारतात प्रसिद्ध होईलच. माझा पुनर्जन्म झाला आहे. काल व आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्याची जरुरी काय व त्याने काय साध्य होईल याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. पुष्कळ लोक मला विचारतात की या कार्याकरता तुम्ही नागपूर हे शहर का ठरविले. हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. भारतात बौद्ध धर्म प्रचार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते. आर्य लोकांनी नाग लोकांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी होय. हे स्थळ निवडण्याचे हेच मुख्य कारण आहे. धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्म हवा असतो. गरीब मनुष्य जगतो तो आशेवरच. जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर कसे होईल. धर्म आशावादी बनवितो व पीडितांना संदेश देतो. काही घाबरू नकोस, तुझे जीवन आशावादी होईल. म्हणून गरीब पीडित मनुष्य धर्माला चिटकून राहतो. मनुष्य मात्राला लाभापेक्षा इज्जत प्यारी असते. लाभ प्यारा नसतो. आम्ही झगडतो आहे ते इज्जती करता. मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरता आम्ही तयारी करत आहोत. मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या ग्रंथामुळे एक पंथ निघाला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व वाटत नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाला, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळे संपले. हे त्यांचे तत्वज्ञान. मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन
सुखासमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजे. याबाबत एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते, माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा की मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून शरीर व मन या दोहोंचाही विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत बनवले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध येत नाही असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानवजात उदयास आली असे म्हणता येणार नाही. बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? भगवान बुद्धांनी सांगितले की जगात सर्वत्र दुःख आहे. 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. दुःखाने पिडलेल्या त्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. आम्ही आमच्या वाटेने जाऊ, तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला चांगली वाट मिळाली आहे. हा आशेचा व अभ्युदयाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग बाहेरून आणलेला नाही. हा मार्ग भारतातील आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे अजरामर आहेत, पण बुद्धाने तसा दावा केलेला नाही. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. धर्माच्या नाशाची 3 कारणे नागसेनने सांगितली आहेत. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. ज्या धर्माच्या मूळ तत्वात गर्भित अर्थ नसतो तो धर्म तात्पुरता राहतो. दुसरे कारण असे की धर्माचा प्रसार करणारे लोक विद्वान नसतील तर तो धर्म नाश पावतो. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्मास ग्लानी येते. तिसरे कारण हे की धर्माची तत्वे विद्वानांपुरती राहतात, सामान्य व प्राकृत लोकांकरता मग केवळ मंदिरे राहतात. आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मिळवूच याची मला बालंबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल? अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील? त्याकरता काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. जे भरलेले आहे ते काय प्रकाराने भरलेले आहे हे मला पूर्ण माहीत आहे. जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांसाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले तो ते हक्क मिळवून देईलच. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन. बुद्ध जयंती. आपण आज सर्वजण बुद्ध जयंती निमित्ताने एकत्र आलो आहे. अनेक ठिकाणी बुद्ध जयंती साजरी होत असली तरी येथील जयंतीला विशेष महत्त्व आहे. बुद्ध जयंतीचा दिवस साजरा केला जावा म्हणून मी 1942 सालापासून सरकारकडे मागणी करीत होतो. मध्यंतरीच्या काळात मंत्रिमंडळात असतानाही मी बुद्ध जयंती निमित्त सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो, परंतु माझे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाही. त्यावेळचे गृहमंत्री श्री मॅक्सवेल यांचीही बुद्ध जयंतीची सुट्टी असावी अशी मनीषा होती, परंतु लढाईच्या काळामुळे ती सफल होऊ शकली नाही. बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जर जाहीर केली तर आपणास युद्धासाठी मुसलमानांपासून मिळत असलेली मदत मिळणार नाही अशा विवंचनेत ते होते. त्यानंतर मला पुन्हा काँग्रेस मंत्रिमंडळात घेतले गेले. मंत्रिमंडळात गेल्यानंतरही माझी जी मागणी होती ती श्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्य करावी म्हणून मी खूप त्यांच्या पाठीशी लागलो. माझ्या या मागणीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनीही सहाय्य केले. 33 कोटी देवांच्या जन्मदिवसा सुट्टी मिळते, बुद्ध जयंतीस का नको? एकतर या सर्व सुट्ट्यातून एखादी कमी करून ती आम्हास द्या, अगर एक सुट्टी वाढवा अशी मागणी मी श्री नेहरूंकडे केली. पंडित नेहरूंना बुद्धाबद्दल बराच आदर आहे. सुदैवाने नेहरू सरकारने बुद्ध जयंतीची सुट्टी चालू वर्षापासून जाहीर केली, परंतु आपल्या मुंबई सरकारने तिला हरताळ फासला. आपले सरकार खूप सुसंस्कृत आहे अशा या सरकारने सुट्टी न दिल्यामुळे 5 वाजता होणारी ही सभा 7:30 वाजता होत आहे.